तुमच्या आवडीच्या भाज्या वापरून बनवा रव्याचे आप्पे. वरून कुरकुरीत क्रिस्पी, आतून मऊ लुसलुसीत आणि जाळीदार आप्पे खायला खूप टेस्टी लागतात बरं का. आणि हेल्दी आणि पौष्टिक पण आहेत आणि त्याच्यासोबत ही मस्त अशी चटणी. तर चला वेळ न लावता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना. आशा किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इन्स्टंट रव्याचे आप्पे बनवणार आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. आता रवा मोठ्या बॉलमध्ये घालायचा आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे. अर्धी वाटी दह्यासाठी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला हे. आणि 15 ते 20 मिनिटं हे आपल्याला चांगलं मिक्स करून भिजण्यासाठी ठेवायचं आहे बरं का. याला झाकण ठेवून आपण 15 मिनिटं भिजण्यासाठी साईडला ठेवणार आहोत. आज आपण कमी वेळेमध्ये हेल्दी आणि पौष्टिक असे आप्पे बनवणार आहे. त्यासाठी मी मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत, चॉप करून घेतलेले आहेत. एक टमाटर चॉप करून घेतलेला आहे, गाजर खिसून घेतलेलं आहे, एक शिमला मिरची चॉप करून घेतलेली आहे आणि धनिया असा बारीक कट करून घेतलेला आहे. आता अर्धा चमचा मोहरी आहे, कढीपत्ता आहे, पाव चमचा हिंग आहे आणि आता आपल्याला ह्या सगळ्या भाज्या थोड्याशा हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत. पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 1-2 चमचे इतकं तेल घालायचं आहे. आता याच्यामध्ये घालायची मोहरी, अर्धा चमचा मोहरी आहे. मोहरी तडतड करायला लागली की घालायचं आहे पाव चमचा हिंग, त्याच्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता आणि त्याच्यानंतर घालायचं आपल्याला ह्या सगळ्या भाज्या, कांदा, शिमला मिर्च, टमाटर, गाजर आणि याच्यामध्ये घालायचे थोडीशी अशी कोथिंबीर आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. आपण रवा भिजवताना पण घातलेला आहे, थोडंसं घालायचं आहे आणि हे चांगलं एक 3 ते 4 मिनिटं भाजी आपल्याला फक्त परतायची आहे. फक्त त्याचा कच्चापणा दूर करायचा आहे, खूप जास्त शिजवायचे नाही आहे. बघा आपल्या ह्या भाजीला रंग किती छान आलेला आहे आणि असा सुगंध पण छान सुटलेला आहे बरं का. आता आपलं भाज्या हलक्याशा परतून झालेल्या आहेत. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्या भाज्या थंड करून घ्यायच्या आहेत. रवा 15 मिनिटं भिजलेला आहे. आता आपण हे सगळ्या भाज्या परतून घेतलेल्या ह्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं, 1 चमचाभर, छोटा चमचा बस, जादा नाही घालायचं बरं का. आणि हे पुन्हा एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचंय एक अंदाजे पाव चमचे इतका सोडा. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचंय बरं का. कारण हे चांगलं मिक्स केलं तर आपले जे आप्पे बनणार आहेत ना, आतून असे जाळीदार बनणार आहेत. म्हणून चांगलं फेटायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने बेटर तयार करायचं आहे. बघा असं पडलं पाहिजे, चमच्यात घेतलं तर पडतच नाही. हे पहा, आता आपल्याला आप्पे पात्र घ्यायचंय आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे. हलका हलकं लावायचंय, खूप असं जास्त नाही घालायचं. एक 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 टिपका असा टाकत जायचा आपल्याला याच्यामध्ये.
हे चांगलं असं चोळून घ्यायचंय तेल सगळ्याला वरपर्यंत खालीपर्यंत असं. आप्पे पात्र आपल्याला मिडियम गरम करून घ्यायचं आहे. आता आपण आप्पे पात्र गरम करून घेतलेलं आहे. खूप जास्त गरम करायचं नाही आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला कडेकडेने हे बॅटर घालायचं आहे. खूप जास्त पण नाही घालायचं, नाहीतर ते फुगून वरपर्यंत येईल. आता बघा हे बॅटर घालून झालेलं आहे. आता गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून हे आप्पे एक 2 मिनिटं इतकं वाफलून घ्यायचेत. आप्पे पण आता पलटून घेऊया. बघा मस्त कलर झालेला आहे. बघा मस्त कलर आलेला आहे खालच्या साईडने. पुन्हा याच्यावरती झाकण ठेवूया आणि आता खालच्या साईडने असे छान कुरकुरीत होऊन द्यायचे आहेत. आता बघूया आपण खालच्या साईडने आपले आप्पे झालेत का. हा झालेले आहेत. खूप असे मऊ लुसलुसीत झालेले आहेत. बघा आपले आप्पे तयार झालेले आहेत. आपण आता काढूया. मस्त असे जाळेदार आप्पे तयार झालेले आहेत. कलर बघा किती मस्त आलेला आहे. अशा पद्धतीने आप्पे बरोबर खाण्यासाठी बनवायची आहे चटणी. त्यासाठी मी अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून. 2 चमचे फ्राय डाळ आहे. 4 लसणाच्या पाकळ्या आहेत. अर्धा इंच अद्रक आहे. 2 हिरव्या मिरच्या आहेत. आणि हे तुम्हाला पिसायचं आहे. याच्यामध्ये आपण 1-2 चमचे इतकं दही घालणार आहे. आता आपल्याला चटणी ही मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायची आहे. त्यामध्ये आपण कोथिंबीर पण घालूया. त्याच्यामुळं चटणीची टेस्ट खूप छान येते. आता चटणी आपली पिसून झालेली आहे. आता एका वाटीमध्ये काढून घेऊया. याच्यामध्ये घालायचे थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चटणीसाठी आपल्याला द्यायचा आहे तडका. एक चमचे इतकं तेल घाल. तेल गरम झालेलं आहे. त्यात घालायचे मोहरी. मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला हा कढीपत्ता. आणि हे तडका आपल्याला या चटणीवरती घालायचा आहे.
बघा बघा मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे आणि ही अगदी वेगळ्या पद्धतीची चटणी आहे, पण खूप टेस्टी लागते बरं का. ही चटणी तुम्ही इडली सोबत सुद्धा, इडली डोसा सोबत सुद्धा छान लागते आणि आप्पे बरोबर पण छान लागते. आप्पे तयार झालेले आहेत, त्यासोबत मस्त अशी सुक्या खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे आणि हे आप्पे अगदी मऊ लुसलुसीत आणि जाळीदार तयार झालेले आहेत. हे पहा. भाज्या वापरून आज आपण बनवले आहेत रव्याचे हेल्दी, पौष्टिक, टेस्टी आप्पे आणि त्यासोबत चटणी. चला तर मग तुम्ही पण करून बघा आणि रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटणार आहोत असंच नवीन नवीन रेसिपी. तोपर्यंत बाय बाय.